रंगा येईवो या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे सदाशिव साठे शिल्प प्रतिष्ठान शिल्पालयाला। डोंबिवलीच्या MIDC एरियामध्ये हे आहे आणि शिल्प घडवता घडवता स्वतःचं एक वेगळं संग्रहालय इथं स्थापन केलेलं आहे। शिल्प बघायची कशी, त्यांची घडण कशी होते, व्यक्तिमत्व त्यातून कसं बाहेर येतं हे आपण समजून घेणार आहोत सदाशिव साठे यांच्याकडून। चला आपण भाऊंना भेटायला जाऊया त्यांच्या या शिल्पालय स्टुडिओमध्ये। या शिल्पकार सदाशिव साठे म्हणजे सर्वांचे भाऊ आपल्या कार्यशाळेत आजही आपली शिल्प न्याहाळत असतात। त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक शिल्प जन्म घेताना एक एक मनोरंजक कथा घडलेली आहे, घडतेही। या कथांचा केंद्रबिंदू असतो स्वतः शिल्पकार। त्याचं ते वैयक्तिक पातळीवरचं अनुभव विश्व असतं, पण ते लोकांच्या समोर आल्यानंतर सर्वांचं होतं। संकल्पना, निर्मिती आणि शिल्पाचे पुरस्कर्ते या 3 पातळ्यांवर एकाच वेळी शिल्प जन्म घेत असतं, आकारित होत असतं। भाऊ, मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो। खरं तर तुमचं स्वागत करण्यापेक्षाही तुमच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलोय। कसं आहे, इतक्या लोकांच्या शिल्पांचा, चित्रांचा अभ्यास करता करता तुमचं हे पुस्तक मला हाताला लागलं, आकार। आणि या आकारातून तुमचा अभ्यास करता करता एक वेगळाच आयाम तुम्ही आयुष्यभरामध्ये केलेला आहे हे लक्षात आलं। आणि तुम्ही ज्या टप्प्यापर्यंत पोहोचलात त्या टप्प्यापर्यंत पोहोचताना तुमचा प्रवास आमच्या प्रेक्षकांना कळावा आणि इतकंच नव्हे तर त्याच्यापासून त्यांनाही स्फूर्ती मिळावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। संबंध प्रवासामध्ये तुम्ही जे काही केलं ते आपण समजून घेणारच आहोत, पण ते अगदी तुमचा जन्म कधी झाला, नंतर तुम्ही काय केलं याही पेक्षा हेही मला कधी इम्पॉर्टंट वाटलं नाही, जन्म कधी झाला। कारण माझ्याकडे मुलाखत येणारे बरेच लोक पहिल्यांदा हा प्रश्न विचारतात, तुमचा जन्म कधी झाला, नाव काय वगैरे, आणि तुम्ही ह्या विषयाकडे कसे वळलात, हा अगदी कॉमन प्रश्न असतो, पण त्याला महत्त्व नाही आहे। आपण त्या पलीकडे जाऊन तुमच्याशी गप्पा मारणार आहोत, तुमच्याकडून तुमच्या अनुभवाचे बोल ऐकून घेणार आहोत। तुमच्या काकांचा गणपतीचा कारखाना होता, त्याच्यामुळे घरात शिल्पकला होतीच। पण मग तुम्ही 48 साली ज्या वेळेला शिक्षण घेऊन पूर्णपणे बाहेर आलात तेव्हापासूनचा आपला प्रवास आहे, तो कसा झाला? मी ज्या वेळेला शिल्पकलेच्या शिक्षणासाठी JJ स्कूल ऑफ आर्ट जॉईन केलं त्यावेळेला म्हणजे 1944 साली मॅट्रिक पास झाल्यानंतर लगेच, त्यावेळेला शिल्पकारांची स्थिती चांगली होती। स्वराज्य मिळायच्या अगोदर 3 वर्ष जवळजवळ, आणि त्यावेळेला शिल्पकार बघितले म्हणजे असं एक भरून यायचं, किती पराक्रमी मनुष्य आहे, असं वाटायचं। ह्या माणसाने केवढा पराक्रम केला आहे। म्हणजे टिळकांचा पुतळा आपण बोललो मगाशी, असे पुतळे बघितले म्हणजे मला वेगळी एक तऱ्हेची स्फूर्ती मिळायची। पण मी ज्या वेळेला बाहेर पडलोस आणि देशभर तो ट्रान्सफरचा हा चालू होता, हिंदुस्थानला स्वराज्य मिळण्याचं प्रॉमिस आलं होतं आपल्याकडे, बेट ठरला होता, कधी ट्रान्सफर होणार हे ठरलं होतं। आणि त्यावेळेला हे सगळे संस्थानिक जे आश्रय द्यायचे होते, मुख्य म्हात्र्यांचे, करमरकर, वाघ, तालीम वगैरे ह्या लोकांचे, आणि ती भरभराट चांगली होती। मला शिल्पकलेकडे वळायचं ही माझी अंतर्यामी ही होती। आणि माझे काका जे होते ना, ते म्हणायचे मी यांना करमरकर सारखा शिल्पकार करणारा मोठा। वाह। म्हणून मग स्कूलमध्ये असताना सुद्धा मला असं वाटायचं की आपण हे कशाला शिकायचं आहे, आपल्याला तर इकडे जायचं आहे। पण काका म्हणाले नाही,
तुला मॅट्रिक हे झालंच पाहिजे. मॅट्रिक झाल्याशिवाय कुठे जायचं नाही. मग जा कुठे जायचं, मी तुला शिकवीन. आणि मग मी ह्याच्यामध्ये आलो आणि मी तुम्हाला जी परिस्थिती सांगितली त्यामुळे सगळे जे संस्थानिक होते, मुख्य आश्रयदाते शिल्पाला त्यावेळेला प्रत्येक संस्थानामध्ये काही ना काहीतरी चालू होतं. आणि तुम्ही बघितलं तर म्हात्रे करमरकरांची यांची बरीचशी कामं चांगली ही संस्थानामध्ये आहेत. म्हणजे त्यावेळेला मोठे मोठे राज्यकर्ते होते, ते संस्थानिक होते, हो, ते आश्रयदाते होते, आश्रयदाते. कलाकारांचे. भाऊ, आता पुढच्या वर्षी स्वातंत्र्याला 75 वर्ष होत हो, आणि तुम्ही हा सगळा कालखंड पाहिलेला आहे. तुमचं वय आता 93 आहे. 96. तर या सगळ्या प्रवासामध्ये आपण ही जी सगळी स्थित्यंतर आहे त्याविषयी तर बोलणार आहोत, पण कलाकारांना तुम्ही जे म्हणालात की गणपतीच्या मूर्त्या करायला लागल्या होत्या, मग सरकारी आश्रय किंवा सरकारकडून कामं मिळणं किंवा अशी मोठी मोठी कामं मिळणं याच्यावरच खऱ्या अर्थाने शिल्पकलेचा पाया होता. मग पहिलं काम तुम्ही कुठचं केलं होतं? पहिलं काम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महात्मा गांधींचं. हां, मी त्यावेळेला सांगितलं ना, माझ्या हातामध्ये काही नव्हतं, मला राहायला जागा नव्हती दिल्लीला. बापरे. मग दिल्लीला का गेलात? पण दिल्लीला का गेलात? दिल्लीला काय झालं, दिल्लीला एक अँटिक्विटीज विकणारा मनुष्य होता. बरं. त्यांनी मुंबईला चौकशी केली स्कूल ऑफ आर्टमध्ये की आम्हाला एक आर्टिस्ट पाहिजे, मोल्डर, तुमच्याकडे आहे का कोणी? बरं. तर मुंबईच्या आमच्या जे टीचर होते त्यांनी माझं नाव कळवलं. बरं. आणि एक दिवशी त्यांची मला ऑर्डरच आली की तुम्हाला आम्ही आमच्या कारखान्यामध्ये तुम्हाला मोल्डर म्हणून तुम्हाला अपॉइंटमेंट देतो, तुम्ही जर ॲक्सेप्ट करत असेल तर लगेच नेक्स्टच्या गाडीनी दिल्लीला या. पगार बिगार सगळं लिहिलं होतं, जाण्या येण्याचा खर्च लिहिणार होतो. पण दिल्ली त्यावेळेला खूप दूर होती. आजच्या मनाने बघायला गेलं तर दिल्लीला कुठे राहणार, कुठे उतरणार, कोणाच्या ओळखी नाही. फक्त दिल्ली सेक्रेटरीमध्ये CWD यांचं CWDच्या ऑफिसमध्ये बरेचसे आर्किटेक्ट हे मुंबई स्कूलचे होते, स्कूल ऑफ आर्टचे. आणि काही थोड्या लॅबॉरेटरीज वगैरे सुरू झाल्या होत्या. तर माझा एका माधव अस्वल, तुम्हाला माहिती असेल, तो माझा अगदी बाळपणापासूनचा मित्र. मी त्याला विचारलं, तो नुकताच बडोद्याला शिफ्ट झाला होता. अरे म्हटलं असं असं मला बोलावणं आलं आहे, काय करू, मी जाऊ का? आणि ते म्हणाले तुला जाण्या येण्याचा खर्च देते ना जा. आणि 275 रुपये मला त्यांनी पगार ऑफर केला होता. तर तू जरूर जा तिथे, आता इथे काही तुला स्कोप लवकर मिळणार नाही आणि बाहेरची स्थिती पण चांगली नाही आहे. आणि मी दिल्लीला गेल्यानंतर दिल्लीला पहिली 2-3 वर्ष मोठ्या हालात काढली. आता मी म्हणत नाही कधी कधी मला वाटलंही नाही मी हालात केलो म्हणून. मला आलेच की चॅलेंजेस पुढे आले, अनेक प्रश्नचिन्ह माझ्या पुढे उभी राहिली, पण मला कधी त्याचं दुःख झालं नाही, कधी मला शॉक बसला नाही. मला त्याच्यातून ती सॉल्व करताना दरवेळेला मला एक वेगळी स्फूर्ती यायची. तर त्या याच्याप्रमाणे मी दिल्लीला गाठली. कोणतीही कला साधना ही प्रतिभा आणि अपार कष्ट यांचे फलित असते. शिल्प बघताना आपल्याला याची जाणीव होते का? तर नाही, असं थोर साहित्यिक श्री ना पेंडसे यांनी लिहिलंय. ते देखील सदाशिव साठे यांच्या आकार या पुस्तकाला प्रस्तावना देताना. या शिल्पकारानं आकार, जन्मकथा शिल्पांची या आपल्या पुस्तकात शिल्प पाहावं कसं, त्याची जन्मकथा कशी आहे याचं सुंदर पण परखड वर्णन केलेलं आहे. त्यामुळे शिल्पांकडे पाहण्याची
माझी नजर बदलली असंही ज्येष्ठ लेखक श्रीना पेंडसे यांनी लिहिलं आहे. या शिल्पकलेमुळे भाऊंना अनेक थोरा मोठ्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. त्यांच्या कामामुळे अनेक जण प्रभावित झाले आणि त्यामुळेच पुढे पुढे कामं मिळत गेली. भाऊंना अनेक पुरस्कार लाभले. महात्मा गांधींचा पुतळा तुम्ही जो पहिला केलात मोठा, त्याची निर्मिती करताना कोणाचं सहाय्य झालं आणि कशा पद्धतीने केलं? तिथे एक फर्म होती, मास्टर साठे आणि भुता आर्किटेक्ट्स फर्म होती. तिथे एक माझा मित्र कामाला होता. म्हणजे तुमचा आणि त्यांचा तसा काही आडनावाशिवाय नाही, संबंध नव्हता, पण त्यांच्यामुळे माझी ओळख झाली त्यांच्याशी. तर मी त्यांना म्हटलं की मला असं असं काम आलेलं आहे. पण ते म्हणाले त्या नेहरू वगैरे कमिटीमध्ये मी कोणी नाही आहे, माझी काही मदत तुम्हाला होईल असं नाही आहे, पण मला काही अडचण आली तर या सांगायला म्हणून. मग काय करणार, मी एकटा झुंजत होतो. पुस्तकात लिहिलं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्युन्सिपाल्टीचा चेअरमन त्यावेळचा, काही मला ओळख नाही, एकही मेंबरची ओळख नव्हती मला. त्याच्या मी पाठपुरावा केला. त्याच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसवतो 3-3 तास. ह्याच्यामध्ये गंमत सांगतो तुला. मला पहिली भेट कार चेअरमनची मिळाली त्यावेळेला मी 3.5 तास त्यांच्या बाहेरच्या चपराशाच्या स्टूलवरती बसलो होतो वाट बघत. मला आत केव्हा बोलवते. आणि बरोबर 1 वर्षांनी ज्या वेळेला या गांधी पुतळ्याचं उद्घाटन झालं त्यावेळेला माझे वडील आई सगळे दिल्लीला आले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही त्या मैदानाच्या गेटशी गेलो आणि म्युन्सिपाल्टीचे चेअरमन आम्हाला न्यायला आले. वा. माझ्या वडिलांचा हात धरून त्याला पहिल्या रांगेतल्या खुर्चीवरती कोचावरती बसवलो. 1 वर्षामध्ये एवढा फरक झाला. केवढा फरक झाला. शेवटी तुमचं काम बोलायला लागलं. माझं काम बोलायला लागलं आणि मग एक काम दुसऱ्या कामाला घेऊन येतो असं झालं. आणि पुढल्या 30 वर्षापर्यंत मी कधी कामाशिवाय बसलो असं नाही. दिल्लीमध्ये एकंदर 8 पब्लिक मॉन्युमेंट्स आहेत आणि मोठमोठे जायंट्स. हा महात्मा गांधींच्या नंतर मी लोकमान्य टिळकांचा 12 फूट पुतळा केला आणि तो पुतळा सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे बसलेला. त्याच्यानंतर मी आपले नेताजींचा पण केलेला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा. ही कॉर्पोरेशनची कामं माझ्याकडे आली. त्यानंतर मी आंबेडकरांचा पुतळा केला. त्याच्यानंतर मग माझ्याकडे दिल्लीचा शिवाजीचा पुतळा आला. त्याच्यानंतर माझ्याकडे सावरकरांचा पुतळा आला, तोही तिथे बसलाय. अशी 8 मॉन्युमेंट्स आहेत माझी दिल्लीमध्ये आज. आणि ही सगळी प्रेसिडेंटनी किंवा प्राईम मिनिस्टरनी उद्घाटन केलेले. हे पहिलं मॉडेल माझं. हे मी 15 दिवसामध्ये त्या दुसऱ्या मित्राच्या खोलीवरती, जिथे टेबलसुद्धा नाही ठेवायला, त्या ठिकाणी स्टुडिओ नाही, माती नाही दिल्लीला, कुंभाराकडची माती आणून हे मी केलं. आणि हे मला आजही खूप आकृष्ट होणारं वाटतं. मला आज देखील ते वाटतं की परफेक्ट मॉडेल आहे ते. ह्याच्यामध्ये काय केलं मी,
हे मॉडेल, मी म्हटलं हे बोलत नाही आहे, मॉडेल ठीक आहे, त्याचा डौल वगैरे चालण्याचा, समज बॉडी दिसते, तर ते पुतळा शेवटल्या याच्यावर जो उभा आहे, त्यावेळेला मी त्याचा फक्त हात फिरवला. हो हो हो, त्या बॉडी लँग्वेजमध्ये ते झाले, सगळे नौखाली उभी राहिली. ज्यांना माहिती आहे की हा गांधी नौखाली याचं टायटल आहे, तर ते म्हणाले की हे ठीक आहे लहान मॉडेल, ते कोणीही बनवतं, पण तुम्हाला मोठं 9 फूट पुतळा करायचा आहे, ते कसं बनवणार, तुम्हाला बनवता येईल की नाही, तुमच्याकडे काहीच नाही आहे. मग ते म्हणाले, मी म्हटलं मी करून दाखवतो. अहो तुम्ही कसं करणार, इथे काही नाही, तुम्हाला काय करायचं आहे, मी करून दाखवतो मोठं मॉडेल. ते हो नाही करता करता ते म्हणाले, नाही ठीक आहे, तुम्ही करून बघा, आम्ही बघू कमिटीपुरते ठेवू. तर म्हटलं की आता माझ्याकडे आवलंच आहे, म्हटलं काय की इथे माझ्याकडे काही नाही आहे, म्हटलं मला काहीतरी खर्चाला पैसे लागतील, खर्च तर करायला पाहिजे ना खिशातून. बरोबर. तर ते माझ्याकडचा मेंबर जो होता आमच्या बोर्डामधला, फुलचंद जैन म्हणून त्याचं नाव आहे, याच्यात पुस्तकात दिलं आहे मी. तो म्हणाला की ठीक आहे, किती पैसे लागतील, तर म्हटलं कमी मला 1000 रुपये तरी लागतील हे मॉडेल बनवायचं. ते म्हणाले हो ठीक आहे, मी तुमच्या तिकडे जवळच असतो, काही अडचण असली ती या माझ्याकडे. त्याचा एक सॉफ्ट कॉर्नर माझ्या संबंधी काय होतं काय माहीत नाही मला. तर ते गांधींचं मॉडेल हे करायला ते पास करून घेण्यापर्यंत माझी ओळख म्हणजे फक्त एका मेंबरशी होती. या मग मी ते आमच्या कंपाऊंडमध्ये तिथे श्रीराम इन्स्टिट्यूटच्या तिथे एक श्रीखंडे म्हणून माझे मित्र होते, तुम्ही कदाचित ऐकलं असतील. ते कोल्हापूरच्या आपला किर्लोस्करांचे एजंट होते. तर त्यांच्याकडे असे मोठाले वरांडे होते, असे 6-6 फूट 8-8 फूट लांबीचे आणि रुंदीचे. तर त्यांना विचारलं, म्हटलं मी तुमच्याकडे मॉडेल करू का. करा म्हणाल, तुम्हाला काय लागेल, बाकी काही नाही आहे आमच्याकडे. मग तिथेच मी सामान जमवलं आणि मॉडेलच, आणि 8 दिवसामध्ये मी पहिलं मॉडेल तयार केलं. वा. आणि ते मॉडेल, ते बाहेर जो गांधींचा पुतळा आहे ते मॉडेल आहे ते. नंतर मग मी ते वापरलं दुसरीकडे. ह्या साईजचं जवळजवळ 13-14 इंच मॉडेल मी बनवलं आणि मी त्या लोकांना सांगायला गेलो जैनना की असं असं मॉडेल तयार झालं की केव्हा येतं आहे बघायला. तर ते म्हणाले मी पहिल्यांदा बघतो. आणि मग मी कॉर्पोरेशनमध्ये जाणार आहे, मग तिथूनची कमिटीची लोकांना मी सांगतो की बघून या म्हणून. आता ते आज जाणार आता कॉर्पोरेशनमध्ये, मग त्यांच्या मिटिंगचे लोक भेटणार, मग ते ठरवणार, उद्या येतील. ते म्हणाले मला सांगून गेले ते बहुतेक उद्यापर्यंत येतील लोक, आज काही कोणी शक्य नाही येणं. दिल्ली स्टेटच्या मिनिस्टर सुशीला नायर त्या स्वतः आल्या होत्या. बरं. मग फोटोग्राफर आले होते, ते फोटोग्राफर घेऊन टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरती माझ्या फोटोसुद्धा, पुतळ्याचा फोटो हेडचा, आणि वर्क हॅज बीन अवॉर्डेड टू मिस्टर साठे फ्रॉम बॉम्बे, हे टायटल त्याच्यामध्ये. म्हणजे हे इतकं ह्या लोकांना मॉडेल पसंत पडलं की त्यांनी रात्र निर्णय दिला, तो पेपरमध्ये सकाळी आला. वा. असं मला काय वाटलं असेल त्यावेळेला, अर्थात आज मला सांगता येते, आजही भरून येतं मला ती हकीकत ऐकल्यानंतर. इंटरनॅशनल कॉम्पिटिशन
माझ्याकडे काही नसताना माझं मॉडेल 5 काय होतं आणि दिल्लीसारख्या ठिकाणी मला त्याची ऑर्डर काय मिळते. आणि खरोखर त्या वेळेपर्यंत हिंदुस्थानात सुद्धा कुठेही पुतळा नव्हता गांधींचा. तो तुम्ही पहिला बनवला. स्वातंत्र्यानंतर ही 4च वर्ष झाली होती, कुठे मॉन्युमेंट्स उभी नव्हती. बरं, आता त्या मॉन्युमेंट नंतर त्या मॉन्युमेंट नंतर मी एकदा नागपूरला गेलो. नागपूरला गेल्यानंतर काय झालं, तिथे आमचे एक जुने मित्र होते. तर ते म्हटलं मी इथे आलेलो आहे, बघतो आता काही कामं बिमं इथे मिळतं ते काय वगैरे. तर तिथे धनवरटे म्हणून एक मोठा मनुष्य होता, तुम्ही ऐकलं असेल ना. हां, लिथो प्रिंटिंग प्रेस, शिवराज लिथो प्रिंटिंग प्रेस. आणि त्यांच्या सुदैवाने म्हणा किंवा माझ्या सुदैवाने त्यांना त्यांच्या गच्चीवरती टॉवर होता जवळजवळ 4थ्या मजल्यावरती, तिथे पुतळा बसवत होतो घोड्यावरचा. बरं, पण त्यांना कोणी कबूल करेना. ब्रॉन्झचा पुतळा कुठं बसवणार वरती एवढ्या, त्याचं वजन बिजन आणि 4थ्या मजल्यावरती नेणार तरी कसा म्हणाले, एवढी क्रेन नाही मिळत. तर माझ्याकडे गेले, म्हणाले काही करता येईल का. मी त्यांच्याकडे गेलो भेटायला, ओळख करून दिली, मी असं असं शिल्पकला करतो म्हणून. तर म्हणाले साठे तिथे बसवायचं लोकांनी सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं आहे मला. मग म्हटलं काय नाही का करता येणार, येईल करता. कसा करणार म्हटलं, सिमेंटचा करायचा, ब्रॉन्झचा मेटलमध्ये करायचंच नाही. तर ते तोंडाला हात लावून बसले, म्हणाले हा मुलगेर असा दिसतोय, 25-26 वर्षाचं वय माझं, हा काय करणार म्हणाले. बरं म्हणाले, तुम्ही करत असाल नक्की तर आम्ही विचार करू. आणि तुझं आलो परत. एक 3-4 महिने गेले आणि त्यांचं एक दिवशी पत्र आलं मला की तुम्ही दिल्लीला भेटायला या म्हणून. मी म्हटलं ह्याचं काहीतरी लागलेलं दिसतंय. 15 फूट पुतळा. ते म्हणाले पुण्याला जसा आहे कर्मकरण केलेला तशा पोजमध्ये आम्हाला पाहिजे तो. बरं, आणि तो तिथेच बसवायचा आहे. तर तुम्ही हो म्हणाला होतात, तर कराल का तुम्ही. आणि माझी सवयीप्रमाणे हो म्हणून जायचं. मग पुढे काय येतील प्रॉब्लेम बघायचे. आता घोड्यावरचा 15 फूट पुतळा या 3 पायावरती उभा करायचा, इट वॉज अ चॅलेंज. कारण म्हटलं मोनफोटाले लोक नाही म्हणत आहेत, मेटलचा, सिमेंटचा तरी कसा उभा राहणार. सिमेंटमध्ये घोडा केलेला मी बघितला नाही आहे म्हटलं. हा उभं राहणारच प्रश्न येणार, बसवण्याचा नंतर हलका होईल. पण मी लागलो तयार करायचं म्हटलं. माझे 1-2 इंजिनियर मित्र होते, त्यांना विचारलं दिल्लीला, काय हो म्हटलं सिमेंटमध्ये राहील का 3 पायाचा घोडा. ते म्हणाले राहील, प्रॉपरली रिइन्फोर्स करायला पाहिजे त्याला आणि स्पेशल सिमेंटची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. तर म्हटलं करूया, ट्राय तर करूया. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की नवीन कल्पना सुचत गेल्या, जशा अडचणी आल्या की इन्लार्जमेंट कशी करायची. 2-2.5 फुटाचं मॉडेल 15 फूट कसं करायचं. काय दुसरी मापं घेऊन घोडा नाही होणार, सगळ्या बाजूची मापं मिळायला पाहिजेत त्याला. बरोबर. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली, पॅन्टोग्राफ. म्हणजे मी 4ही बाजूला फ्रेम उभ्या करायचो आणि त्याला सरकता एक पॉइंटर असायचा, तो बाहेरून माप घ्यायचा. म्हणजे आता या घोड्याचं आपल्या शिवाजीचा गुडघ्याचं माप घ्यायचं आहे,
तो स्पेसमधनं त्या एका वेळच्यावरनं बरोबर माप घ्यायचा. हे 2 फूट 6 इंच आहे. बर. तसंच मॉडेल लहान केलं आपलं फ्रेम लहान मॉडेलला. त्याला पण असं सरकतं हा ठेवला, पॉइंटर ठेवला, म्हणजे अशी किती आहे आणि अशी किती आहे उंची, तो बरोबर स्लाईड व्हायचं तो कंपास. आणि मग प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला पॉइंटर मिळाला. आणि माझे 4-5 दिवसामध्ये मॉडेल उभे राहिलं 15 फूट. म्हणजे हा देखील तुम्ही प्रयोगच केला. प्रयोग केला, सक्सेसफुल झाला. आणि मी आता इथे विचारतो लोकांना, तुम्ही इन्लार्जमेंट कसं करता? कुणाला माहिती नाही म्हणाला, मी मापं टाकून घेतो. मापं टाकतात किंवा आता हल्ली कॉम्प्युटरवर असतं, त्याला टाकलं की ते तेवढ्या 4-5 दिवसात मला 3 महिन्यात मॉडेल पूर्ण करून उभं करायचं होतं. मला त्यांनी ऑक्टोबरला हे दिलं आणि जानेवारीच्या 6 तारखेला तो पुतळा उद्घाटन व्हायचं होतं पंडित नेहरूंच्या हस्ते. तिथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मीटिंग होती 3 दिवसांसाठी आणि त्यावेळेला नेहरू येणार होते. तो म्हणाला आम्हाला संधी साधायची होती. आणि मग त्यांनी नेहरूला कॉन्टॅक्ट केलं. मी हो म्हणाल्यानंतर ते म्हणाले बघा झाला पाहिजे, 3 महिने नाही आहेत अजून. ते म्हणाले नाही, तो मुलगा चटपटे आहे, तो करेल. आणि मग ती पण भाऊ मगाशी मी विषय काढला होता त्या शिवाजीच्या पुतळ्यानंतर मुंबईचा गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचा जो पहिला पुतळा आहे की म्हणजे बरोबर भारताचं प्रवेशद्वार म्हणतो आपण त्याला खऱ्या अर्थाने, गेटवे ऑफ इंडिया. तर त्याच्या समोरचा शिवाजीच्या पुतळ्याचं काम तुम्हाला कसं मिळालं आणि त्याविषयी? काम मिळालं म्हणजे त्या उद्घाटनाच्या वेळेला मुंबईचे गव्हर्नर आणि मुंबईचे चीफ मिनिस्टर त्यावेळेचे यशवंतराव चव्हाण आलेले होते. ते इतके प्रभावित झाले, त्यांना कुणाला समजलं नाही. आम्ही रंग केला होता त्याला, नंतर सिमेंटचा रंग त्याला मिक्सिंग करून वगैरे तो ब्रॉन्झचा दिसेल असं तो पुतळा उभा केला होता. आणि मला गव्हर्नरनी जवळ बोलवलं आणि तिने विचारलं की हे मिटलेलं नाही आहे? म्हटलं नाही, मिटलेलं नाही आहे. आम्ही सांगितलं नाही कुणाला हा पुतळा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. अरे इथे कसा उभा केला तुम्ही? खाली दिसत नाही आहे, 4 मजल्याची इमारत आणि त्याच्यावरती छोटासा टॉवर, तुम्ही आणला कसा वरती? तर म्हटलं आम्ही ती एक मोठी स्टोरी आहे, आम्ही तो पिसेसमध्ये आणला वरती जोडला इथे कामाच्यावरती. तर ते यशवंतराव चव्हाण होते त्यांच्याबरोबर. ही वॉज व्हेरी मच इम्प्रेस्ड. इतके इम्प्रेस झाले की त्यांची माझी पुढे दोस्ती झाली. वा. दिल्लीमध्ये आधी एखादा महिना कधीही जात नसे की माझी त्यांची गाठ नाही झाली, निदान फोनवरती तरी. तर त्यांनी मुंबईला ज्यावेळेला प्रपोजल निघालं त्यावेळेला त्यांनी बघितलं की इथूनच्या आता जुन्या स्कल्प्टर्सना देण्यापेक्षा हा नवोदित आहे, ह्याला द्यावं म्हणून. आणि त्यांनी ठरवलं की ह्या माणसाला पहिल्यांदा ट्राय करायचं आपण म्हणून. आणि मग यशवंतरावांनी प्रयत्न केले. म्हणजे ते कमिटीचे हेडच होते, मुंबईच्या सरकारी कमिटी होती. पण मग नंतर तो ब्रॉन्झचा केला का? हा 18 फूट आहे मुंबईचा. पण तो ब्रॉन्झचा केला. हा गेटवे ऑफ इंडियाचा जो वडिलांनी केलेला पुतळा आहे तो माझ्या एवढ्याच वयाचा आहे. गेली 60 वर्ष माझे वडील या शिल्पकलेची अत्यंत एकनिष्ठ अशी सेवा करत आहेत. त्यांची ती उत्कटता आणि त्यांचा जो त्याच्याबद्दलचा एक प्रामाणिक त्या शिल्पकलेबद्दलचं कळकळ जी आहे ती माझ्याकडे पुरेपूर उतरली आहे. कला समजण्याची जी वृत्ती आलेली आहे त्यामुळे मी एन्जॉय करतो आहे. पण गेली 10-12 वर्ष मी त्यांच्याशी या विषयात संलग्न आहे. डोंबिवली MIDCतली ही त्यांची मोठी जागा आहे. ती आम्ही खास लोकांना शिल्पकला बघता यावी, एन्जॉय करता यावी, शिल्पकलेला परत ते जुने सोन्याचे दिवस यावेत यासाठी वडिलांनी अथक परिश्रम केलेले आहेत. स्वतःची पुंजी त्याच्यामध्ये घातलेली आहे. आज जे शिल्पकला जी आहे ती जसं वडील सांगतात त्याप्रमाणे व्यक्तिचित्रांमध्येच अडकून पडलेली आहे. वडिलांची जी मनापासून इच्छा आहे की शिल्पकलेला एक चांगले दिवस हवेत, लोकांना शिल्पकलेची ओळख मिळावी आणि सर्व
लोकांना एक खुणेचा दगड याच्यापुढे शिल्प कशी बघावी, त्याची देहबोली कशी असते, शिल्पामध्ये कसं त्याच्याबद्दल बोलतात, हे सगळे बघण्याचे इथे तुम्हाला आनंद घेता येईल. भाऊ, आता हे जे सगळे पुतळे मी तुम्ही घडवलेले पुतळे बघितले, तर पुतळ्यांचं एक पोर्ट्रेट म्हणतात तुम्ही त्यांना, तर त्याच्याकडे बघायचं कसं, त्याचा अभ्यास कसा करायचा हे आम्हाला कळत नाही. नुसतं पुतळा केला आहे, यांचं नाव आहे, खाली खाली काही वेळेला फक्त नाव वाचायचं, अमुक अमुक माणसाचं पुतळा, पण त्या पुतळ्यातून त्याचं व्यक्तिमत्व कसं शोधायचं. सगळ्या कला ज्या असतात त्या काहीतरी आशय घेऊन येतात. बरोबर. ते काहीतरी बोलत असतात तुमच्याशी. बाकी देखील निकष आहेत त्याचे, पण हा निकष प्रत्येक कलेच्या बाबतीत असतो. एखाद्या संगीतामधला राग घेतला तर तो सुद्धा एक भाव काहीतरी प्रदर्शित करत असतो. तुमचं भोपाळी घ्या किंवा तुमचं मल्हार घ्या, प्रत्येकामध्ये त्याचा भाव असतो. तो भाव कसा प्रगट होत आहे हे बघितलं जातं. त्याप्रमाणे प्राथमिक गोष्ट म्हणजे जर पुतळ्यामध्ये आशय असेल, पुतळा काहीतरी बोलायला पाहिजेत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्या माणसाचा पुतळा उभा करतात, पोर्ट्रेट करतायत, त्यार्थी काहीतरी असायला पाहिजे, बोललं पाहिजे. ते त्या व्यक्तीचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. अस्तित्व जाणवलं. ज्या गोष्टीसाठी तो प्रसिद्ध आहे, आंबेडकर ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत, महात्मा गांधी ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर झगडलेले आहेत, ते काहीतरी प्रगट व्हायला पाहिजे कुठे. बरोबर. म्हणून तो पुतळा जो गांधींचा आहे, तो नौखालीमध्ये गांधी कसे होते, त्यावेळेला त्यांची मनस्थिती काय होती, ते अत्यंत निराश झालेले होते. बरोबर. त्यांना इतकं फ्रस्ट्रेशन आलं की मी काय आयुष्यभर काय करत राहिलो आणि ते काय झालंय. आणि ते तुम्ही त्यांच्या एका हातातून एक हात फिरवला उभं करताना, मॉडेल तयार झालं, करायला घेतलं, त्यावेळेला देखील माझ्या डोक्यामध्ये होतं की हा पुतळा बोलत नाही आहे, त्याची एक देहबोली असते. बरोबर. ती बोलली पाहिजे. आणि तशीच देहबोली मग तुम्हाला कुमार गंधर्वांच्या गाण्यातून दिसले आणि मग त्यांचं एक वेगळं शिल्प तुम्ही केलेलं आहे. कोणी बघा ह्याच्यामध्ये कुमार गंधर्व तुम्हाला फीचर्समध्ये नाही दिसणार, पण अनेक लोक आले ओळखतात हे कुमारजी आहेत का म्हणून. बरोबर. अशी ती जी आहे ती आशय सांगणारी अशी व्हायला पाहिजे. भाऊंचं शिल्प पाहिल्यानंतर असं वाटतं की फार उच्च दर्जाचा हा कलावंत आहे. आणि केवळ एखाद्याचा चेहरा करायचा तर त्यातला हुबेहूब अगदी फोटोग्राफिक करायचा अशा तऱ्हेचं ते शिल्प नाही. अशा तऱ्हेचं शिल्प नाही. उदाहरणार्थ मी मगाशी आपल्याला कुमार गंधर्वांच्या शिल्पाचं जे सांगितलं ते अगदी छोटं आहे, एवढंसं शिल्प आहे, पण त्याच्यात कुमारांचा गाणं म्हणताना जो एक तंद्री लागते, ती तंद्री भाऊनी अशी काही पकडलेली आहे की असं वाटतं खरोखर समोर कुमार बसून गाताय गाऊया. तर अशा तऱ्हेचं हे शिल्प मी त्यांचं पाहिलं, त्यांची चित्रकला पाहिली. चित्रकलेशी तुमचा संबंध असो वगैरे नसो, शिल्पकलेशी संबंध असो वगैरे नसो, एक सामान्य मनुष्य ज्याला कला प्रकारामध्ये थोडा तरी रस आहे, त्या माणसाने ते संबंध भाऊंचं प्रदर्शन जे आहे तिथे त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन बघायला पाहिजे. भाऊंच्या बरोबर हिंडून त्या प्रत्येक चित्राची माहिती घेतली पाहिजे. थक्क करणारी आहे असं मी तुम्हाला एका शब्दात सांगू शकतो. 9-10 मी निकष दिलेले आहेत शिल्पाचे. त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी म्हटले की पुतळ्याची साईज ही सुद्धा बोलत असते. बरोबर. ज्या वेळेला मी इजिप्तमध्ये हा बघितला, काय पिरॅमिड, पिरॅमिड बघितला आणि बाहेरच्या बाजूला आलो तर तिथे त्याची सॉव्हिनियर्स छोटी छोटी मॉडेल्स येत होती. तर पिरॅमिडच्या साईजमध्ये एखादी लहान सॉव्हिनियर मिळाली तर तुम्हाला त्याच्याशी काहीच बोलता येत नाही. पण तोच पिरॅमिड, पण तू ज्या वेळेला 300 फूट उंच गेला त्यावेळेला तुमचं आणि त्या पिरॅमिडचं एक रिलेशन तयार झालं. खरं आहे. हे रिलेशन ताजमहालचं तसंच आहे. ताजमहाल देखील इतकाच उंच आहे, पण ताजमहाल बोलायला केव्हा लागतो?
त्याचे जे सगळं टेक्निकल विचार केला आहे, मार्बलमुळे तो फ्लॅट झाला. आणि म्हणून म्हणतात की ताजमहाल गेला तर ताजमहाल हा 2 डायमेन्शनल दिसतो तुम्हाला. सॉलिड 300 फुटाचं मॉडेल ज्या वेळेला चित्राकृती दिसायला लागतं, तर ती तिची रंगसंगती. ताजमहाला आणखी काय केलं माहिती आहे, सगळं मार्बलचं रिफ्लेक्शन होऊन तो फ्लॅट व्हायला पाहिजे. त्याचं फ्लोरिंग सगळं वरचं आहे, ते सगळं व्हाईट मार्बलमध्ये आहे. सूर्यप्रकाश त्याच्यावर पडल्यावर त्याचं जे रिफ्लेक्शन जातं, त्यामुळे तो म्हणून तो स्वप्नवत दिसतो. सकाळी दुपारी संध्याकाळी वेगळे. अनेक लोकांनी म्हटलं आहे इट इज अ ड्रीम मॉन्युमेंट. तर ते जे आहे ते सगळ्या तऱ्हेने शिल्पाच्या गुणधर्मामध्ये असायला पाहिजेत. भाऊ, या सगळ्या प्रवासामध्ये ना मला तुमचा पहिला लंडनचा प्रवास जरा ऐकायचा आहे, कारण तिथे तुम्ही जाऊन प्रदर्शन केलं आणि ते प्रदर्शन भरवताना तुम्ही युरोपचाही दौरा केला होता. त्या दौऱ्यातल्या काही आठवणी महत्त्वाच्या आहेत, कारण त्यावेळेला तुमची पत्नी नेत्रा ही तुमच्याबरोबर होती. आमचं जॉईंट प्रदर्शन झालं. माझी शिल्प होती काही आणि नेत्राची पेंटिंग. काय होतं, तोपर्यंत नेत्रा पेंटिंग करायला लागली नव्हती. म्हणजे करत असे घरी, पण एक्झिबिशनसाठी म्हणून नव्हती. मी तर एस्टॅब्लिश होतो. अप्पा पंतांना माझं नाव माहिती होतं आणि माझा भाऊ लंडनला होता, तो तिथे स्थायिक झाला होता. तर त्यांनी सगळं जुळवून आणलं आणि इंडिया हाऊसमध्ये अप्पा पंतांनी ठरवलं की यांचं प्रदर्शन लावायचं म्हणून. मग इंडिया हाऊसच्या हॉलमध्ये आमचं प्रदर्शन तिथे लागलं. आता तिथे गेल्यावर काय होतं, ही स्कल्पचर्स एवढी न्यायची प्रदर्शनं इतकी, ही अडचण होती. मग आम्ही लहान लहान नेले, नंतर काही फोटोग्राफ्स नेले असे, आणि काही गोष्टी आम्ही तिथे बनवल्या. म्हणजे त्याचे स्टँड्स वगैरे, पेंटिंग्सच्या फ्रेम्स करायच्या होत्या. तर माझा भाऊ म्हणाला की तू इकडे घेऊन ये, आपण करूया, इथं सगळं रेडीमेड मिळतं, घरी करता येईल ते सगळं. म्हणून प्रदर्शनाच्या अगोदर 2 महिने आम्ही गेलो लंडनला. आणि तिथे घरी बसल्या बसल्या रात्रीच्या वेळेला, दिवसा लंडन बघायचं, त्याच्यातच आम्ही एक सगळी युरोपची टूरही केली आणि मग तिथे ते सगळं ती तयारी झाली. पण एवढं झाल्यानंतर काही लोकांनी, त्याच्या मित्रांनी सुचवलं की इथूनच्या लोकांना इंटरेस्ट वाटेल असं काहीतरी प्रदर्शनात असायला पाहिजे. केसरीचे बातमीदार होते, तुम्हाला माहिती असेल, तामंदकर म्हणून. सगळी वॉर टाईम त्यांनी सगळं लंडनला राहून कव्हर केली होती. तर त्यांना आम्ही भेटलो, तर ते म्हणाले बरोबर आयडिया आहे. आपण म्हणाले आता हिंदुस्थानातल्या लोकांसंबंधी अधिक माहिती आणि अधिक आकर्षण असणारे पंडित नेहरूंचे चांगले दोस्त माउंट बॅटन यांचे आपण म्हणाले शिल्प करण्याचा प्रयत्न करूया. माझे त्यांचा परिचय आहे, मी त्याला पत्र लिहितो, पण तुम्हाला स्वतंत्रपणे पत्र लिहायला पाहिजे. म्हणजे त्यांना तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला. तर मी आलो घरी आणि आम्ही पत्र लिहिलं त्यांना की असं असं आहे, तुमचं सेटिंग मला द्या. मला 1-2 तास सेटिंग मिळालं तरी चालेल, मी तुमचं व्यक्तिचित्र व्यक्तिशिल्प करणार आहे. आणि त्यांचं दुसऱ्या दिवशी मला उत्तर आलं, अरे वा, की तुम्ही येऊन भेटा, मग आपण बोलूया. आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांच्याकडे गेलो. रोमसे म्हणून 80 मैलावरती त्यांचं गाव आहे, जिथे राहतात तिथे आम्ही त्याला भेटलो. आणि ते काय म्हणायला लागले, त्याला एक तर पहिल्यांदा काय वाटलं की ह्याचा 2 तासामध्ये काय करणार हा,
अरे म्हणे मला लंडनच्या एका शिल्पकाराने बसवलं होतं आणि मला खूप 3-4 दिवस त्याला लागले करायला आणि त्याचा पुतळा आहे त्यांनी केलेला, तेच घेऊन तुम्ही करत का नाही? मी म्हटलं तसं नाही होत, शिल्प हे तुमच्यासमोर व्हायला पाहिजे आणि तुम्ही यायला पाहिजेत त्याच्यामध्ये, वा. तर पुतळ्याला काही अर्थ आहे ते. मी काहीतरी कोणाची तरी कॉपी करायची अशी नाही इच्छा. आणि तुमचा फार वेळ घेणार नाही, तुम्हाला मी अगदी स्टेडी फोटोसारखा बसायला सांगणार नाही. यू कॅन डू युअर थिंग्स. तुम्ही तुमचं भाषण करायचं असलं, टेलिफोन करायची असली, आणखी काही लिहिणं करायचं असलं तरी तुम्ही करू शकता. त्याला काही म्हणता येईना तर बरं म्हणणार मी तुम्हाला देतो. तर किती वाजले? 9 वाजलेतल्या 11पर्यंत मी तुम्हाला टाईम देतो, तुम्ही आता चूज करा माझ्या या बंगल्यामध्ये कुठची जागा तुम्हाला सुटेबल आहे. ती आम्ही सुटेबल जागा बघितली, चांगलं लाईटिंग बघितलं, स्पेशस होतं जरा. आणि त्यावेळेला माझ्याबरोबर नेत्रा पण होती, माझी पत्नी, माझा भाऊ होता. आम्हाला सगळ्यांना परवानगी दिली आतमध्ये जायला. आणि मग तिथे मी त्याला सेटिंगची पोझिशन दिली आणि त्यांना म्हटलं यू डू युअर जॉब. ते मला जास्त सोपं पडेल, कारण तुमची मान हालेल, इकडे बघाल इकडे बघाल, त्याला मला सगळ्या अँगलचं तुमचं फीचर्स दिसतील. त्याप्रमाणे त्यांनी ते आणि म्हटलं व्हेरी रिलॅक्स, तुम्ही रिलॅक्स राहा, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. हे नाही झालं चांगलं तरी चालेल, पण तुम्ही एक टेन्शन घ्यायची जरूर नाही. मग ते बसले आणि साधारणपणे एक अर्धा पाऊण तासामध्ये मला त्याच्यात आकार दिसायला लागला. वा. आणि साधारण पाऊण तास झाल्यानंतर ते मला म्हणाले की साठे, इफ यू वॉन्ट यू कॅन हॅव अ लिटिल रेस्ट. ते म्हटलं मला काही जरूर नाही, तुम्ही बघा, मला काही टेन्शन नाही आहे. आणि ते उठले आणि त्याच्यासमोर उभे राहिले आणि त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, ते म्हणाले की साठे ॲज यू लाईक, यू टेल मी वेअर आय शूड लुक, आणि माझं कुठचा अँगल तुम्हाला पाहिजे मी त्याप्रमाणे देतो तुम्हाला. पाऊण तास होऊन गेले आणि मला असं वाटतं तुमचं 1 तासात पुरं होईल या स्पीडने. मग ते रिलॅक्स झाले खऱ्या अर्थाने. तरी त्यांना एक फोन बिन येतच होते आणि साधारणपणे 1.5-2 तासामध्ये माझं स्कल्पचर माझ्या दृष्टीने पूर्ण झालं की जेवढं एक्झिबिशनला द्यायला पाहिजे तेवढं आता आपल्याकडे तयार आहे म्हणून. आणि मग म्हटलं की थँक्यू त्यांना म्हटलं. आणखीन म्हटलं ॲज आय लाईक इट, इट इज सुटेबल फॉर एक्झिबिट. ते उभे राहिले, बसले. ही असं आम्ही आहोत अशा अंतरावरती त्यांनी शिल्पाकडे बघितलं, चष्मा काढला, पुन्हा लावला आणि म्हणाले की आय एम लुकिंग इन अ ग्लास. ओ. तुमच्या पत्नीने ज्यावेळेला कोणाचं तरी पोर्ट्रेट केलं आणि मग ते बसमधल्या लोकांना तुमच्या आवडायला लागलं. हां, तो बसमध्ये नंतर आणि मग नंतर तुम्हाला त्या प्रत्येकाने पोर्ट्रेट काढून घेऊन तुम्हाला पैसे मिळाले. आणि लंडनचा जो तुमचा प्रवास होता तो अतिशय काय झालं, लंडनमध्ये आम्ही गेल्यानंतर एक्झिबिशन साधारण 1.5-2 महिने झालं. त्याच्या अगोदर आमचं सगळं प्रवास झाला होता. तर तिथे आमच्याकडे इथून त्यावेळेला रिस्ट्रिक्शन्स फक्त 3 पाऊंड मिळायचं एक्सचेंज. 3 पाऊंडच्या एक्सचेंज घेऊन आम्ही खिशात गेलो. भाऊ होता म्हणून तिथे ठीक झालं. तो आम्हाला बाकीचं खर्च करायचा, हॉस्पिटॅलिटी त्याची होती. आणि सबंध युरोप आम्ही हिंडलो. आणि एक खरं आहे, नेत्राला खरं एन्करेज मिळालं ते बसमध्ये. वा. तिला म्हटलं आहे तिची पॅड, स्केच पॅड आणि कलर्स पेस्टल्स वगैरे होते. तर जे आमच्याबरोबर 30-40 लोक होते बसचे, आम्ही बस केली लंडनपासून तर पुन्हा लंडनला येईल. 6 कंट्रीजमध्ये आम्ही गेलो. तर मध्ये 5-5, 6-6 तास प्रवास चालायचा.
त्या एकाचा कोणाची तरी जिच्याशी तिची मैत्री झाली होती तिला बस म्हणाले तुझं मी स्केच करते करू का ते म्हणाले करा जरूर आणि ते केस केलं ते पुढे लावून ठेवलं ड्रायव्हरच्या तिथे मग लोकांनी सगळ्या पॅसेंजर्सनी बघितलं प्रत्येकजण माझं 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 करून मग तिने 2-2 स्केचेस एका दिवशी केली प्रवासामध्ये आमचा 7-8 आता तास त्यांचं काही चित्रांचं प्रदर्शन आपल्या तिला बाजूच्या ह्याच्यामध्येही तिला भरवलेलं 2 आहे. पाऊंड घ्यायचे ती हो. एक प्रत्येक स्केचचे आणि मला परत जाईपर्यंत आमचा प्रवासाचा खर्च निघाला आणि आमच्याजवळ काहीतरी पैसे राहिले. बरं भाऊ, मला आता एक सांगा, तुमच्या काही नोट्स आहेत तर त्या नोट्समधून मी पुन्हा पुन्हा काहीतरी विचार करत होतो की अन्य कला म्हणजे चित्रकला आहे, नाटक आहे, साहित्य आहे, कविता आहे, त्याच्या पलीकडे जाऊन शिल्पाचं तुमच्या मते काय स्थान आहे आणि तुम्ही त्या शिल्पांची व्याख्या काय कराल? शिल्पाची मी व्याख्या अशी करीन की मनाच्या उत्स्फूर्ततेतून जे चित्र तुमच्या मनामध्ये तयार होतो ते ज्या वेळेला घनरूप घेऊन प्रकट होतं वा, त्यावेळेला शिल्प तयार होतो. शिल्प ह्या सगळ्या ज्या शक्ती आहे, आदिशक्ती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या सगळ्यांच्या साधनातून तो सॉलिड तो फॉर्म तयार होतो. तर कसं आहे की आपण बघतो ते 2 सॉलिड भाग बघतो आपण, पण त्याच्या पलीकडे जो आशय आहे जो असायला पाहिजे, पृथ्वी, आप, तेज, वायू हे तर आहेतच सर्वसाधारणपणे, तर ते प्रकट होण्यासाठी त्या शिल्पाला ते निकष लावलेले आहेत. मुख्य म्हणजे तो आशय निर्माण व्हायला पाहिजे. या घनरूपातून काहीतरी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, ही त्याचा पहिला निकष आहे. बघ भाऊ, मी हे तुमचं जे शिल्प बघतोय त्या शिल्पात तुम्ही असं म्हटलेलं आहे की तत्वारूढ असं म्हटलेलं आहे. त्या तत्वारूढावरचा जो वरचा पुरुष आहे तो मला तुम्ही दिसताय आता, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने हे 3 हे कोयनेला होणार होतं. कोयनेसाठी हे प्रपोजल दिलं होतं. बरं, कोयना जी बिल्टअप झाली आहे, सगळी उभी राहिले, ह्या पृथ्वी, आप, तेज या तिन्ही गोष्टीतून उभी राहिली. बरोबर आहे. तिथे पाणी आहे, तिथे उजेड आहे, आणि त्या पाण्यातून वीज निर्माण केले, तेज पण आहे ते. तेव्हा ते 3 सिम्बॉल्स धरून मी ते पृथ्वी, आप आणि तेज म्हणून आपल्याकडे एनर्जीचं सिम्बॉल काय असतं, घोडा असतो. हो, म्हणून ह्या 3 एनर्जीज मी घोड्याच्या रूपाने उभ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला शिल्प वाचता आली पाहिजे, त्याचं शिक्षण शाळेपासून त्याचा आशय समजला पाहिजे आपल्याला. म्हणून ही बोली भाषा आहे, ती समजते आपल्याला, ती वाचता येते. पण मग त्याचं शिक्षण शाळेपासून द्यायला पाहिजे का? ही काय आहे, अगदी लहानपणापासून शाळेपासून शिकवायला पाहिजे. लहान मुलं फार चांगली चित्र काढतात, पण ती तिथेच खुटतात, शाळेत जायला लागलं की बंद, असं आपल्याकडे झालेलं आहे. आपल्याकडे सर्वसामान्य माणसापर्यंत शिल्प पोचलेलं नाही आहे. म्हणून मी मगाशी विचारलं की तुम्ही काय शिकलेले आहात, तर एखादा मी कुणाला दोष देत नाही आहे, पण BA MA झालेला मनुष्य त्याला शिल्प वाचता येत नाहीत. ते म्हणतात भाऊ आम्ही बघितले फार चांगलं आहे, तुम्ही जाऊन बघायला पाहिजे. म्हणजे हे माझ्यासाठीच नाही आहे, सामान्य माणसांसाठी आहे. त्यांचं दुःख हलकं व्हायला पाहिजे, त्याला समाधान मिळालं पाहिजे, त्यांच्या हृदयात हर्ष निर्माण व्हायला पाहिजे, आणि म्हणून हे शिक्षणामध्ये यायला पाहिजे. म्युझिकमध्ये तुम्हाला MA करता येतं बॉम्बे युनिव्हर्सिटीचं, तुम्हाला साहित्यामध्ये MA करता येतं, पण तुम्हाला चित्रामध्ये नाही करता येत.
मग सर्वसामान्यांपर्यंत जाणार कसं आहे? बरोबर. शिल्पावरती भाष्य सामान्य माणसाला करता आलं पाहिजे. हे चांगलं आहे, ह्याच्यामध्ये हे बघण्यासारखं आहे. तर ते ही आम्हाला कला खऱ्या अर्थाने जिवंत राहील. हां. आणि मला वाटतं आमच्या रंगा येऊ या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे हां. की कलेकडे कशा पद्धतीने पाहावं, एखाद्याची साधना काय आहे हां. ती त्यांच्यापर्यंत पोचवावी आणि एक वेगळी दृष्टी देता येईल का, हाच रंगा येऊ या कार्यक्रमाचा उद्देश आहे. भाऊ, मला तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला नमस्कार करतो. 17 मे 1926 सदाशिव साठे म्हणजेच आपले भाऊ यांचा जन्मदिवस. 95 वर्षे पूर्ण करून 96व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिल्पयोगी भाऊंना दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे शुभेच्छा आणि मानाचा मुजरा. थोडी शिंगे फुटता मला वाटले, काचेचा चंद्र माझ्या मुठीत आला. दूरच राहुनी मलाच हसला, दिसू लागली वाट ध्रुव ताऱ्यांची, काट्यांच्या पायगड्यांनी नटलेली. भान विसरूनी तुडवीत गेलो, मला वाटले नवे तराणे करू, पण जुन्या तराण्यांची लज्जत इतकी मोठी, अजूनही अंग मोहरते त्यांना स्मरता. तर रसिक हो, रंगा येईवो या कार्यक्रमात आज आपण भाऊंशी गप्पा मारल्या आणि शिल्पाकडे बघायचं कसं, त्याच्यामध्ये त्यांनी ओतलेला आत्मा आपल्याला नेमका कुठे सापडणार, त्या जागा शोधायच्या कशा, याचं शिक्षण त्यांनी आपल्या विवेचनातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पुन्हा एकदा भाऊंचे आभार मानता मानता सर्व रसिकांचेही आभार मानतो, कारण अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही पाहता आहात. असेच वेगवेगळे कलावंत आम्ही आपल्या भेटीला घेऊन येतो आहोत रंगा येईवो या कार्यक्रमातून. पुन्हा भेटूया पुढच्या मुलाखतीत.